हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? मस्त ना? मस्तच राहा. चाललंय माझं आज भांडे घासायची निवांत, कारण की उशीर झाला होता आज आवरायला. नळाचं गेलं होतं सकाळी सकाळी पाणी, म्हणून मग मी भांडेच नाही घासले आज, तसेच ठेवले होते. म्हटलं थोड्या वेळाने घासता येतील. अजून आरोला आंघोळ घालायची आहे बाकी. त्याचं खायचं वगैरे झालं आहे, पण आंघोळ राहिली आहे, कारण थंडीमुळे जरा लेटच आंघोळ घालते त्याला मी. 11 11:30 वाजता तो बसतो पाण्यामध्ये आणि उठतच नाही, पटकन बाथरूममधून बाहेर येत नाही. त्यामुळे सकाळी सकाळी आता त्याला आंघोळ घालतच नाही मी. निवांत माझं काम आवरलं की त्याला आंघोळीला पाणी देते. मग आत्ता पाणी आले नळाला, म्हणून म्हटलं पटकन आधी भांडे घासून घ्यावे. अजून झाडू फरशी राहिली आहे. असाच प्रॉब्लेम आहे इथं. आता उन्हाळा सुरू झाला की अजून उन्हाळा सुरू व्हायला खूप दिवस आहेत, पण आत्तापासूनच जाते की काय माहीत पाणी. उन्हाळ्यामध्ये 2-3 महिने पाण्याचा त्रासच आहे इथं. सगळं पाणी खालून आणावं लागतं, जिन्यातून आणावं लागतं, बकेटनी किंवा मग हांडा वगैरे घेऊन, कळशीनी. कारण की घरात वरती पाणी सोडत नाहीत, कारण वर पाणी सोडलं की पाणी यूज करत नाहीत सगळे व्यवस्थित. पाण्याचा वापर कसा पण करतात, मग थोडं थोडं पाणी वापरत नाहीत. त्यामुळं मग घरमालक वरती पाणी सोडतच नाहीत. विहिरीचंच पाणी येतं त्यांच्या वापरायला सगळ्यांना इथं. कारण की एका घरमालकाच्या इथं 5-6 बिल्डिंग आहेत आणि एवढं सगळ्यांना पाणी पुरवायचं. त्याच्यामुळं मग ते खालीच पाणी सगळ्यांना खाली सोडतात, पार्किंगला टाकीमध्ये पाणी. पार्किंगला खूप मोठ्या मोठ्या टाक्या आहेत, त्या टाकीत पाणी सोडतात आणि तिथून सगळ्यांनी पाणी आणायचं. आणि असं असतं की टँकर आला की मग 100 रुपये देऊन पाणी भरायचं पाईप घेऊन आपण, आणि ते पाणी 4-5 दिवस वापरायचं. ते पाणी संपलं की परत 100 रुपये देऊन पाणी भरायचं. असं आहे ते 3-4 महिने हेच रुटीन सुरू असतं. मागच्या वर्षी असंच केलं होतं. त्याच्या आधी माझं लग्न झाल्यानंतर 2-4 वर्ष तर खालूनच पाणी भरावं लागत होतं. पण मागच्या वर्षी नाही भरलं पाणी, कारण की माझे टाके खूप दुखतात जिन्यातून जास्त खालीवर करून, आणि जड वस्तू वगैरे किंवा पाणी आणून सुद्धा खाली. त्यामुळे आता ह्या वर्षी काय होते काय माहीत. आणि विहिरीचं पाणी कमी झालं आहे, त्यामुळं आत्तापासूनच पाणी बंद करतायत की काय माहीत. मला सगळं पाणी पण भरून ठेवायचं होतं, कारण कॉर्पोरेशनचं पाणी इथं येतं, फक्त ते प्यायपुरतंच येतं. ते पाणी प्यायचं पाणी भरेपर्यंत ते पाणी जातं, पण त्यामुळं खर्चायला ते पाणी भरायचा विषयच येत नाही. आणि खर्चायला सगळं पाणी जे नळाचं येतं विहिरीचं तेच भरावं लागतं. त्यामुळं मग पाण्याचाच फक्त इथं प्रॉब्लेम आहे. नाही तर रूमा वगैरे खूप छान आहे तिथल्या, बाकी काहीच प्रॉब्लेम नाही. तुमचे किती पण पाहुणे येऊ द्या, किती पण दिवस राहू द्या, इथे किती पण दंगा करा, म्हणजे काय करा, इथं एकदम फ्री वातावरण आहे इथलं. असं मालकांचा कसला दबाव वगैरे नाही, काहीच नाही. पण फक्त पाण्याचा प्रॉब्लेम आहे. आणि ह्या रूमांना माझा हॉल पण बघा किती मोठा आहे, किचन पण मोठा आहे आणि बेडरूम पण मोठा आहे, प्लस बाल्कनी पण मोठी आहे. टेरिस वगैरे यूज करायला आपल्याला सगळं टेरिस वगैरे यूज करायला भेटतं, कारण की माझ्यावरतीच टेरिस आहे. 3 मजलीच बिल्डिंग आहे ही, आणि माझ्यावर लगेच टेरिस आहे. त्यामुळे टेरिस वगैरे सगळं यूज करायला भेटतं. पण फक्त प्रॉब्लेम पाण्याचाच आहे इथं उन्हाळ्यामध्ये. बाकी सगळं छान आहे मध्ये, म्हणजे इथं वातावरण. त्यामुळे ह्या रूम सोड वाटत नाहीत, कारण किती पाहुणे वगैरे आले, काही कार्यक्रम वगैरे असला घरात, तर पाहुण्यांना बसायला उठायला बरं पडतं. नाही तर मग सिटीमध्ये हाच प्रॉब्लेम होतो की रूमा छोट्या छोट्या असतात. 4 माणसं आले तर त्यांची सोय पण व्यवस्थित करता येत नाही. त्या मानाने ह्या रूमा खूप छान आहेत, म्हणून ह्या रूमा सोडत नाही आम्ही. आणि ह्या रूमला मला फक्त 5,000 रुपये भाडं आहे. भाडं आहे माझला 4.5 आणि 500 रुपये लाईट बिल, असं मिळून 5,000 रुपये फक्त भाडं द्यावं लागतं. आणि लाईट तुम्ही किती पण यूज करा, हीटर यूज करते, आमचा फ्रीज आहे, हीटर आहे, प्लस TV, फॅन. पण असं काही नाही की एवढी लाईट यूज केली तेवढी लाईट यूज केली. किती पण तुम्ही लाईट यूज करा, गिरण आहे, गिरण वगैरे काही यूज करा तुम्ही, पण तेवढंच हे लाईट बिल तेवढंच येतं. पण रूमांचा काहीच प्रॉब्लेम नाही, फक्त पाण्याचा प्रॉब्लेम आहे इथं. तर माझी इकडे देवपूजा चाललेली आहे. रोज चाललं आहे मध्ये मध्ये करायचं. शेजारच्या ताई आल्या होत्या म्हणून व्हिडिओ बंद केला पूजा करतानाचा, कारण त्यांवर तुचऱ्या होत्या, काय करताय, कसली पूजा, कसला तुम्ही व्हिडिओ बनवताय, कशासाठी बनवताय.
तो कुठं टाकता, मला कसा दिसेल, काय 100 प्रश्न असतात. आणि एकाला सांगितलं इथं की सर्वांनाच कळतं ते, आणि इथल्या लोकांना मी का सांगत नाही याचं रिझन मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. कारण लोक सपोर्ट कमी करतात आणि नावं जास्त ठेवतात. त्यामुळं जवळच्या लोकांना तर अजिबात नाही सांगणार मी. जेव्हा त्यांना कळेल तेव्हा कळेल, पण स्वतःहून तर कोणाला सांगायचं नाही आणि सबस्क्राईब करायला पण नाही लावायचं. तर आज आहे मंगळवार, त्यामुळे मला करायचं आहे कुंकुमार्चन. कारण पाठीमागचे 2 डबे आणले होते मी तुळजापूरवरून कुंकवाच्या, म्हणजे चॉकलेटी कुंकू भेटतं भांगात भरण्यासाठी ते. मग एका डबीची म्हणजे ती यूज करायला काढली होती एक, तेव्हा मी श्रीयंत्रावर कुंकुमार्चन केलं होतं आणि ती यूज करायला काढली होती. ती संपली आता, 6 महिने वापरली ती संपली, आणि आता दुसरी काढायची वापरायला. म्हणून मग तिचं लक्ष्मी मातेवर हे करायचं कुंकुमार्चन. लक्ष्मी मातेच्या पायाचे कुंकुमार्चन करायचं आणि एक दिवस ते कुंकू तसंच तिथे राहू द्यायचं आणि दुसऱ्या दिवशीपासून मग ते आपल्याला यूज करायला घ्यायचं. त्यामुळे जेव्हापासून मी हे बघितलेलं आहे की कुंकुमार्चन करायचं आणि तेच कुंकू आपण भांगात भरायचं, तेव्हापासून मी असंच करते. आपलं अखंड सौभाग्य राहण्यासाठी हे केलेलं चांगलं असतं. जेव्हापासून मला माहिती आहे मी करते. कुंकुमार्चन करताना पुरुष सूक्त लावून ठेवायचं आणि कुंकुमार्चन करायचं. लक्ष्मी मातेचा मंत्र म्हणायचा येत असेल तर, नाही तर सरळ मोबाईलवर लावायचा. इथे मला सुद्धा पुरुष सूक्त येत नाही, मी टी व्हीवर लावलेला आहे यूट्यूबला, कारण कनेक्ट करून. कारण की मोबाईल मी व्हिडिओ करायला घेतला आहे, मग टी व्हीवर लावलं होतं आणि मी पूजा करून घेतली कुंकुमार्चनची. आरोचं चाललं इथं नखरा मोबाईलमध्ये बघून बघून, त्याला लई सुचतं मध्ये मध्ये करायचं. झालं आहे माझं कुंकुमार्चन करून. आता हे असंच इथं ठेवायचं. बघा पंतीमध्ये किती सुंदर फूल तयार झालं आहे. हा पण एक चांगला संकेत असतो की आपण जेव्हा निरंजन लावतो त्याच्यामध्ये फूल तयार झालं होतं ते चांगलं असतं बोलतात. तर आता हे असंच ठेवायचं सकाळपर्यंत. आता झाली माझी पूजा वगैरे सगळं करून. शुक्रवारीच करायची होती पण गडबडीमध्ये राहून गेलं, म्हणून आज मंगळवार होता म्हणून केलं. तर चला बाय. ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. तोपर्यंत टाटा बाय बाय.